नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। प्राध्यापक मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलची सीबीआय तपासणी केली जाते। पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयच्या तपासामध्ये समोर आले। आता पेपर फुटीचा खरा गॉड नेमका कोण आहे याचा तपासही केला जातोय। मनीषा हवालदारनं मनीषा मांढरे सोबतचे व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याचं सीबीआय चौकशीत मान्य केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता सखोल चौकशी सीबीआय कडून केली जाते आणि त्याचा एक भाग म्हणून प्राध्यापक मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलची सीबीआय तपासणी करण्यात आली। पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं एक क्रमांक सेव्ह होता, त्यासोबतचे संशयास्पद संवाद आता समोर आलेले आहेत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। निलेश, मनीषा हवालदार यांच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने एक क्रमांक सेव्ह होता, त्याचा तपास सध्या केला जातोय। काय या संदर्भातली अधिकची माहिती मिळाली आपल्याला? खरं तर या प्रकरणात बघितलं तर पुण्यातून 5 जण जे आहेत ते आता सीबीआयच्या ताब्यात आहेत। त्यामध्ये मनीषा हवालदार ज्या आहेत त्या प्राध्यापिका, त्यांचा व्हॉट्सअपची जी माहिती आहे ती सीबीआयने ताब्यात घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये महत्वाचा एक नंबर जो आहे तो ग्रँड म्हणून, तर ग्रँड नावाने जो नंबर सेव्ह केला त्याच्याबरोबर व्हॉट्सअप जे चॅटिंग आहे ते संशयास्पद असल्याचं सीबीआयच्या तपासात पुढे आलेलं आहे। त्या अनुषंगाने सीबीआयला काही प्रश्नपत्रिका ग्रँड जो नंबर आहेत त्यांना देण्यात आलेत का, तर त्यांच्याकडून घेण्यात आले का, असा संशय जो आहे तो सीबीआयला आहे। त्यामुळे मनीषा हवालदार, मनीषा पांढरे यांच्यासोबत जे व्हॉट्सअप चॅटिंग झालं होतं ते सीबीआयच्या चौकशीत आता पुढे येऊ लागलेलं आहे। खरं तर मनीषा हवालदार ज्यांनी आहेत त्यांनी व्हॉट्सअप जे चॅटिंग आहे ते सुद्धा डिलीट केलेलं आहे। त्यामुळे हे कुठेतरी ग्रँड नावाने जो त्यांच्याकडे नंबर सेव्ह आहे त्याच्याबाबत आता सीबीआय जे आहे ते चौकशी करत आहेत। व सीबीआयला शंका आहे की फादर नावाने जो नंबर सेव्ह केलेला आहे त्यांच्यासोबत पेपर फुटीबाबतच्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या डील झाल्याची चॅटिंग जे आहेत त्यांनी ते डिलीट केलेलं आहे। त्यामुळे आता सीबीआय मनीषा हवालदार यांच्या ग्रँड जो नंबर आहे त्या व्यक्तीचा शोध घेत आहे। त्यामुळं या प्रकरणामध्ये मनीषा हवालदार यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये जो ग्रँड नावाचा जो नंबर आहे त्याचा शोध सीबीआय कडून आता घेतला जातो। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।